राज्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि यामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. विशेषतः कांद्याचं पीक असेल, संत्र्याचं असेल, बाजरीचं असेल, डाळिंब असेल, केळी असेल, या अशा वेगवेगळी जी पिकं शेतकऱ्यांची आज शेतामध्ये उभा आहेत, या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. निश्चितपणानं या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेले आहेत आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना निश्चितपणानं नुकसान भरपाई मिळेल. वेगवेगळे मंत्री नुकसानीची पाहणी आणि दौरे करत आहेत. राज्याच्या कृषी मंत्र्यांचं वक्तव्य सुद्धा मी आज काही चॅनेलवरून ऐकलं. मला वाटतं की शेतकऱ्यांच्या संबंधात संवेदना बाळगून आपण सगळ्यांनी काम करणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या पदावरती गेल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे, काय आपली दिशा आहे, हे कुठंतरी स्पष्ट असणं गरजेचं आहे. बोलताना थोडंसं भान ठेवलं पाहिजे. पण माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत. मी त्यांच्या बाबतीमध्ये सांगेन की हे व्यक्तिमत्व ग्रामीण भागातलं आहे. त्यांच्या बोलण्याचा जर सगळा सारांश आपण पाहिला तर शेतकऱ्यांचे पंचनामे आम्ही करणार नाही अशा पद्धतीत किंवा नुकसान भरपाई देणार नाही अशा पद्धतीत त्यांचं मत नव्हतं. त्यांनी बोलण्याच्या ओघामध्ये बाबा जी उभी पिकं आहेत, ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, यांना आम्ही निश्चितपणानं भरपाई देऊ किंवा त्यांचे पंचनामे होतील हे वक्तव्य त्यांनी केल्याचं मला दिसून येत आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये मारा आणि झोडा या पद्धतीनं अनेक वक्तव्य दाखवली जातात असं मला त्यांच्या सगळ्या वक्तव्यावरनं दिसून आलं. आणि म्हणून निश्चितच कृषी मंत्र्यांनी सुद्धा थोडंसं भाष्य करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती संवेदनशील राहून भाष्य करावं एवढीच मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगली. राज्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि यामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. विशेषतः कांद्याचं पीक असेल, संत्र्याचं असेल, बाजरीचं असेल, डाळिंब असेल, केळी असेल, या अशा वेगवेगळी जी पिकं शेतकऱ्यांची आज शेतामध्ये उभा आहेत, या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. निश्चितपणानं या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेले आहेत आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना निश्चितपणानं नुकसान भरपाई मिळेल. वेगवेगळे मंत्री नुकसानीची पाहणी आणि दौरे करत आहेत. राज्याच्या कृषी मंत्र्यांचं वक्तव्य सुद्धा मी आज काही चॅनेलवरून ऐकलं. मला वाटतं की शेतकऱ्यांच्या संबंधात संवेदना बाळगून आपण सगळ्यांनी काम करणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या पदावरती गेल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे, काय आपली दिशा आहे, हे कुठंतरी स्पष्ट असणं गरजेचं आहे. बोलताना थोडंसं भान ठेवलं पाहिजे. पण माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत. मी त्यांच्या बाबतीमध्ये सांगेन की हे व्यक्तिमत्व ग्रामीण भागातलं आहे. त्यांच्या बोलण्याचा जर सगळा सारांश आपण पाहिला तर शेतकऱ्यांचे पंचनामे आम्ही करणार नाही अशा पद्धतीत किंवा नुकसान भरपाई देणार नाही अशा पद्धतीत त्यांचं मत नव्हतं. त्यांनी बोलण्याच्या ओघामध्ये बाबा जी उभी पिकं आहेत, ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, यांना आम्ही निश्चितपणानं भरपाई देऊ किंवा त्यांचे पंचनामे होतील हे वक्तव्य त्यांनी केल्याचं मला दिसून येत आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये मारा आणि झोडा या पद्धतीनं अनेक वक्तव्य दाखवली जातात असं मला त्यांच्या सगळ्या वक्तव्यावरनं दिसून आलं. आणि म्हणून निश्चितच कृषी मंत्र्यांनी सुद्धा थोडंसं भाष्य करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती संवेदनशील राहून भाष्य करावं एवढीच मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगली.